मित्रांनो, सुप्रभात। आज मी तुमचं स्वागत करत आहे सह्याद्रीतल्या एका अवघड वाटेवरच्या आडबाजूच्या किल्ल्यांच्या मालिकेमध्ये। आज आपण कव्हर करणार आहोत महाराष्ट्रामधला असं समजतात की जो दुसरा सगळ्यात कठीण ट्रेक आहे, त्या ट्रेकची सुरुवात आता आपण इथे करत आहोत। हा जो माझ्या पाठी किल्ला दिसतोय तो आहे किल्ले अलंग, याच्यानंतर किल्ले मदन आणि त्याच्यानंतर किल्ले कुलंग। अशा 3 किल्ल्यांचा आम्ही ह्या आजच्या भागामध्ये किल्ले दर्शनामध्ये समावेश करून घेतला आहे। तर आता आम्ही सामरत गावातनं आमचा ट्रेक सुरू केला आहे। सकाळचे साधारण 8:15 वगैरे वाजले आहेत आणि आता आम्ही या सह्याद्रीच्या अनगड आणि अडचणीच्या अवघड वाटेवर पहिले पाऊल टाकले आहे आणि आता आम्ही सुरू करत आहोत आमची वाटचाल किल्ले अलंगकडे जाण्याची। तर मित्रांनो, अशा रीतीने साधारण 2-2.5 तासाच्या खड्या चढाईने आपण अलंग किल्ल्याच्या या पहिल्या दारात पोहोचतो। तुम्ही बघितलंच असेल, मगाशी आम्ही ज्या शिडीने आलो तिथे पण पायऱ्या होत्या एकेकाळी खोदून काढलेल्या, पण त्या कदाचित 1818 साली जेव्हा मराठा राज्य संपलं तेव्हा इंग्रजांनी किल्ले उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेत सुरुंग लावून उद्ध्वस्त केल्या। पण तरीही अजूनही थोड्या पायऱ्या आणि हे असं सुंदर छोटेखानी द्वार आपल्या स्वागताला अलंगच्या प्रवेशापाशी सज्ज असतं। तुम्ही बघत असाल आता अलंगच्या या द्वारामध्ये प्रवेश आता सध्या शक्य नाही, कारण का आतल्या साईडला पण कदाचित इंग्रजांनी सुरुंग लावल्याने हे आज सगळे दगड भरलेले आहेत। पण हे दार आपलं ऐतिहासिक वैभव टिकवून आजही इथे इतिहासप्रेमींच्या दर्शनासाठी आहे। या दाराला अत्यंत सुंदर गणेश पट्टी आहे। तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर असे गणपती बाप्पा येणाऱ्या सर्व वाटसरूंचं स्वागत करतात। आणि आता सध्या मात्र इथे प्रवेश नसल्याने इथून वळून आपण ह्या कड्याच्या साईडने वर चढायचा मार्ग उपलब्ध आहे। आणि तुम्ही जेव्हा इथे बघता तेव्हा तुम्हाला समोरच्या बाजूला किल्ले कुलंग या किल्ल्याचं भव्य आणि विस्तृत असं अजस्त्र सह्याद्रीच्या रूपानं दर्शन घडतं। हा जो मध्ये दिसतोय तो किल्ले मदन। तर अशा रीतीने आपण ह्या 3 किल्ल्यांची सफर सुरू केलेली आहे। पहिल्या किल्ल्याच्या दारात आपण पोहोचलेलो आहोत। आता वर जाऊन बघूया इतिहासाची किती गुपितं या किल्ल्यामध्ये दडून राहिली आहे। आपण पहिल्या दरवाजापासून जवळजवळ आता 40-45 मिनिटाची खडतर पाऊलवाट सह्याद्रीच्या डोंगराच्या अत्यंत दरीच्या कडेकडेने काळजीपूर्वक चालत आता अलंग किल्ल्याच्या सगळ्यात मोठ्या गुहेमध्ये आलो। बेसिकली तुम्ही जर हे नीट बघितलं माझ्या आजूबाजूचा परिसर तर तुम्हाला दिसेल की केवढी भव्य मोठी गुहा केवळ छिन्नी आणि हातोड्याने खोदून काढलेली आहे। या गुहेचं इथे प्रवेशद्वार आहे आणि त्याचबरोबर मी इथे बसलोय इथे या गुहेला म्हणजे पहिल्या जी खोलीचं जे बांधकाम आहे ते इथे डिवाइड केलंय। इथे आतही तुम्ही बघतात तर तुम्हाला इथे खोल्यांची वेगवेगळी रचना दिसेल।
ह्या खोल्यांमध्ये आतमध्ये इथे ओट्यांची रचना केलेली आहे। ह्या खोलीचं जे फ्लोरिंग आहे ते थोडं वर आहे। अशा रीतीने वेगवेगळ्या स्तरांमध्ये ह्या गुहेची रचना केलेली आहे। तुम्ही या पूर्ण छताकडे बघितलं तर या छतांवर आजही जवळजवळ ही जेव्हा लेणी किंवा ही या गुहा खोदल्या गेल्या त्यावेळी मारलेल्या चिन्ह्यांचे घाव आजही तुम्हाला इथे दृष्टिक्षेपात दिसू शकतात। तर ही अशीच अजून एक गुहा मोठी बाजूच्या भागात पण आहे। ही गुहा सुद्धा जवळजवळ खूप मोठी आहे। तुम्ही जर इथे पुढे बघत असाल तर तुम्हाला या भिंती दिसतात। या भिंतीच्या पलीकडे गुहेचे वेगवेगळे म्हणजे यांनी खोल्यांसारखी रचना करून ह्या गुहेचे वेगवेगळे भाग केलेले आहेत, ते तुम्हाला इथे दिसू शकतात। तर ह्यावरून या किल्ल्याचे प्राचीनत्व सिद्ध होते की साधारणपणे ज्या किल्ल्यांमध्ये लेणी समूह किंवा गुहा खोदले गेलेले असतात ते किल्ले साधारणपणे महाराष्ट्राच्या प्राचीनतम राजकुळांच्या कालखंडामध्ये बनवण्यात आले असं सामान्यपणे इतिहासकार मानतात। तर ह्या राजकुलांमध्ये सगळ्यात पहिले राजकुल येतं सातवाहन, त्याच्यानंतर येतं राष्ट्रकूट आणि वाकाटा। ह्या 3 राजकुलांच्या काळामध्ये महाराष्ट्र अत्यंत संपन्न होता आणि महाराष्ट्राच्या घाट प्रदेशातनं म्हणजे आता तिथे सध्या मराठवाडा आहे तिथे प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी होती। त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यात तिथे तगर किंवा नावाचं शहर होतं, कर्हाटक नावाचं शहर होतं जे आज कराड म्हणून ओळखलं जातं। अशा वेगवेगळ्या शहरातनं कोकणामध्ये असलेल्या बंदरांमध्ये व्यापार व्हायचा आणि या म्हणजे आजचं जे सोपार आहे ते जे जुन्या काळी शूरपारक म्हणून ओळखलं जायचं। चौल बंदरात व्यापार व्हायचा, तर कल्याण बंदरातनं व्यापार होता। ह्या बंदराकडे जाणाऱ्या घाट मार्ग जे होते ते सह्याद्रीला छेदून जायचे। तर ह्या सह्याद्रीला छेदून जाणाऱ्या या घाटमार्गांवर ह्या व्यापार राजरस्त्यांच्या संरक्षणासाठी किल्ल्यांची निर्मिती झाली। असा अंदाज करता येऊ शकतो की अलंग, मदन आणि कुलंग हे तिन्ही किल्ल्यांचं त्रिकूट नेवासा म्हणजे प्रतिष्ठानवरून अहमदनगर जिल्ह्यातलं आजचं नेवास्यावरून अलंग, मदन, कुलंगच्या किल्ल्याच्या पायथ्याकडनं घाटमार्ग जो खाली उतरून कल्याणच्या दिशेने जायचा त्या मार्गाच्या संरक्षणासाठी ह्या 3 किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी असा इतिहास संशोधकांचा कयास आहे। तर आता आपण ह्या गुहेची रचना अंतर्गत बघितली। आता आपण ह्या गुहेतून वर किल्ल्याचा जो म्हणजे अलंग किल्ल्याचा बाले किल्ला आहे तिथे पण काही अवशेष आहे ते बघण्यासाठी आपली मार्गक्रमणा पुढे चालू ठेवूया। तर मित्रांनो आता मी उभा आहे हे कदाचित अलंग किल्ल्याचं उद्ध्वस्त प्रवेशद्वार असणार। हे बाले किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे। सध्या तर इथे फक्त केवळ अशी दगडांचा पायाच उरलेला आहे आणि उद्ध्वस्त काही झालेल्या पायऱ्या। याच्याखेरीज तर अलंगच्या किल्ल्यावर चांगल्या अशा बांधकामाचे अवशेष फारसे उरले नाही आहेत। पण जुन्या काळचं तंत्रज्ञान आणि बांधकामाची अभियांत्रिकी किती उच्च श्रेणीची होती त्याचा एक छानसा नमुना मात्र या किल्ल्याने आपल्यापाशी जपून ठेवलेला आहे। चला मी तुम्हाला दाखवतो। मी तुम्हाला सध्या तरी दुरूनच दाखवीन। तो इथूनच किती भव्य दिसतो याच्यात हे बघून तुम्ही अंदाजच करू शकाल तिकडे जाऊन ते कसं दिसेल। ते बघा, ते जे आहे ते कदाचित अलंग किल्ल्याच्या किल्लेदाराचा वाडा असावा, किल्लेदार वाडा। आणि या वाड्याच्या भव्य स्वरूपावरून आपल्याला अंदाज बांधता येतो की एकेकाळी कदाचित अलंग किल्ल्याचे इकडचं भूराजनैतिक महत्व प्रचंड मोठ्या प्रमाणात असावे, कारण का त्याच्याशिवाय इतकं भव्य आणि मोठं बांधकाम इतक्या अवघड डोंगरावर करणं जवळजवळ अशक्यच आहे। पण जर हे किल्ल्याचं लष्करी आणि भूराजकीय महत्व असेल तरच असं बांधकाम तत्कालीन राजसत्तांनी केलं असावं असा अंदाज करता येतो। तर आता आपण हे दुरून बघितलं, जवळून कसं दिसतं ते तिकडे जाऊन बघूया। चला तर मग। तर अलंग किल्ल्यावरच्या आपण आता जस्ट प्रवेशद्वाराच्या बाजूने बाहेर आलो आणि त्या मोठ्या वास्तूकडे किल्लेदार वाड्याकडे जाताना वाटेमध्ये अजून एक आश्चर्य आपली वाट बघत असते। हे आहे ते आश्चर्य। तुम्ही बघू शकता
इथे पाण्याच्या जलव्यवस्थापनाची म्हणजे पाणी साठवणुकीची आणि जलव्यवस्थापनाची एकूणच किती सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता एकसंध खडकामध्ये वेगवेगळे चौकोनी भाग करून पाणी साठवण्याची योजना केलेली आहे। ह्याचं तुम्ही अगदी शास्त्रीय शुद्ध पद्धतीने जर विवरण करायचं झालं तर तिथे डोंगराचा म्हणजे चढाव आहे आणि ह्या बाजूला स्लोप आहे, उतार आहे। तर ह्या उताराचा नैसर्गिक उताराचा दुर्ग स्थापतीने अत्यंत उत्तम असा उपयोग करून घेतलेला आहे। म्हणजे त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची आणि दुर्ग स्थापत्य कलेची अत्यंत दाद द्यावीशी वाटते की रेन वॉटर हार्वेस्टिंगचा हा अत्यंत उत्तम असा नमुना आहे। तुम्ही बघू शकता त्या तिथे कोपऱ्यामध्ये मुद्दामून कातळाला आकार देऊन धबधब्यासारखी रचना केलेली आहे। तिथून सुद्धा पाणी आणि ओव्हरऑल सर्वच पावसाळ्यामध्ये या संपूर्ण उतारावरून पाणी या वरच्या रांगेमधल्या टाक्यांमध्ये जमा होते। अर्थातच पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी वाहत येते तेव्हा ते माती आणि गाळ घेऊन येते, त्यामुळे त्या वरच्या टाक्यामध्ये माती मिश्रित आणि म्हणजे गाळ मिश्रित गढूळ पाणी राहते। जेव्हा ती टाकी भरतात तेव्हा तुम्ही जर नीट बघितलं तर ही खालची जी 3-4 टाकी आहेत ती वरच्या टाक्यांच्या लेवलच्या खाली खोदण्यात आलेली आहे। त्यामुळे ती टाकी भरल्याने जे वरचं पाणी जे चांगलं पाणी राहतं ते खालच्या टाक्यांमध्ये येतं, त्यामुळे ती टाकी जरा जास्ती चांगल्या शुद्ध पाण्यासाठी असतात। अल्टिमेटली तीही जेव्हा टाकी भरतात तेव्हा हे ह्या इथे येतं। आणि जर तुम्ही जर हे बघितलं तर सध्या मी जिथे उभा आहे ही चिरेबंदी धरणाची भिंत आहे। चंद्राकृती आकारामध्ये तुम्ही ही धरणाची भिंत बघू शकता, कारण की ती टाकी भरल्यावर सुद्धा जे एक्सेस पाणी उरतं ते संपूर्ण ह्या भागामध्ये अडवता येतं। म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीची आणि योजना कौशल्याची खरंच दाद द्यावीशी वाटते। आजकालच्याही इंजिनियर्सना जे जमत नाही ते त्यांनी इतके 1000 वर्षापूर्वी करून दाखवलेलं आहे। परत हे पाणी भरल्यावर एक्स्ट्रा जे पाणी आहे ते वाहून जायला इथे त्यांनी एक्सेस होल पण दिलेला आहे। तुम्हाला दिसू शकतं तिथून पाणी जायला वाट दिली आहे, पन्हाळीची वाट आहे आणि ते पाणी पुढे इथून वाहत जाते आणि त्या बाजूने किल्ल्याच्या दरीतनं खाली जाते। पण अशा रीतीने पाणी साठवण्याची योजना करून किल्ल्यावरील शिबंदीला संपूर्ण वर्षभर शुद्ध पाणी मिळेल, पिण्यालायक पाणी, त्याचा एक भाग आहे। त्याप्रमाणे जर कपडे धुणे किंवा बाकीची जी कामं असतात त्याच्यासाठी थोडंसं कमी प्रतीचं पाणी, तसं पण प्रकारचं पाणी साठवणूक, अशा विविध प्रकारची जल व्यवस्थापनाची अत्यंत उत्कृष्ट योजना अलंगच्या किल्ल्यावर तुम्हाला बघायला मिळते। तर अशी ही योजना बघून त्या काळच्या दुर्ग स्थापतींच्या कौशल्याला आपण जरूर दाद दिली पाहिजे आणि आजकालच्या जमान्यात सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंगची ही संकल्पना जिथे शक्य होईल तिथे गावामध्ये, शेतीमध्ये, शहरांमध्ये सुद्धा आपण प्रत्यक्षात आणली पाहिजे। तर पाण्याची व्यवस्था पाहून शेवटी आपण किल्लेदार वाडा या नावाने प्रचलित असलेल्या या वास्तुविशेषामध्ये आपण सध्या आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता इथे किती प्रचंड मोठ्या विस्तारावर ही वास्तू बांधण्यात आलेली आहे। सध्या या वास्तूचे केवळ एका बाजूची भिंत शिल्लक उरलेली आहे, कारण की इतक्या वर्षांमध्ये याचे चौतर्फा असलेल्या भिंती कदाचित आता कालौघामध्ये नष्ट झाल्यात, पण ही केवळ एका प्रचंड मोठ्या बाजूची भिंत उरली आहे आणि थोडासा पुढच्या बाजूने तिथे तुम्हाला भिंत दिसेल आणि जसं तुम्ही बघता तिथे ह्या बाजूलाही भिंत थोडीशी उरलेली आहे। आता ह्या बाजूच्या भिंतीत एकेकाळी असलेले लाकडाचे वासे टाकायचे जे भाग आहेत ते तुम्हाला अजूनही दिसू शकतात। त्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की ह्याला पूर्ण छप्पर पण असावं एकेकाळी प्रचंड मोठं। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही इथे बघता तेव्हा या वास्तूच्या वर असलेली तुम्हाला विशिष्ट रचना दिसते। ही जी वास्तू ही पूर्ण भिंत त्याची सपाट नव्हती तर त्रिकोणाकृती वर बनवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जर तुम्ही इथे जर नीट लक्ष देऊन बघितलं तर ही एवढे प्रचंड भव्य असलेली बिल्डिंग जी आहे, इमारत, ह्याच्यामध्ये कुठेही चुना वापरला नाही आहे। हे दगड आपापसामध्ये इंटरलॉक सिस्टीमने जोडण्यात आलेले आहेत। ह्याचा अर्थ की ही एकेकाळची भूकंप प्रतिरोधी यंत्रणा असते। जेव्हा भूकंपही होतो तेव्हा असं म्हणतात की ह्याची इंटरलॉकची सिस्टीम असते ती एकमेकात असे हलते आणि दगडमध्ये वास्तूमधले जे दगड असतात ते आपली जागा सोडत नाही। तर अलंग किल्ल्यावरची ही एकमेव अशी भव्य वास्तू सध्या थोडीफार प्रमाणात शिल्लक उरलेली आहे। ह्याला एकेकाळी एक खिडकी पण होती, ती सध्या चिणण्यात आलेली आहे, म्हणजे ती बंद करण्यात आली आहे। म्हणजे कदाचित मूळ वास्तूला ती खिडकी होती पण नंतर आलेल्या राजवटींच्या काळामध्ये ती चिणून म्हणजे त्याच्यात दगड लावून ती बंद केलेली आहे। ह्याचबरोबर
ह्या वास्तूला एक अजून खिडकी पण आहे, ज्याच्या थ्रू म्हणजे ती अजून खिडकी ओपन आहे. ह्याच अशा रीतीने ही पूर्ण किल्लेदार वाडा नावाची वास्तू आहे. आणि आता आपण इथून अलंग किल्ल्याचे जे बाकीचे वास्तुविशेष आहेत ते बघण्यासाठी पुढे जाऊया. मित्रांनो, तर आता हे जे आपल्यासमोर वास्तुविशेष आहे हे कदाचित एखादं सती वृंदावन असावं, सतीचं स्मारक. कारण का महाराष्ट्रात सापडणाऱ्या सर्व शिलालेखांपैकी एक महत्त्वाचा असा शिलालेख तुम्हाला इथे दिसतो. आणि तुम्ही ह्या बघू शकता, हा अत्यंत सुव्यवस्थित असलेला एक शिलालेख आहे. ह्या शिलालेखाचं वाचन केलेलं आहे महेश तेंडुलकर यांनी. तर त्यांनी जे लिहिलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे त्यांनी जे वाचन केलेलं आहे त्याचा ह्या शिलालेखाचा अर्थ काय हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. याच्या आधी ह्या शिलालेखाची एक वैशिष्ट्य आहे. नॉर्मली शिलालेख असतात ना ते खोदीव असतात, म्हणजे अक्षरं जी असतात ना ती खोदलेली असतात, आतमध्ये असतात. पण ह्या शिलालेखाचे वैशिष्ट्य काय माहिती आहे, ही अक्षरं बाहेर उठावदार स्वरूपात दिलेली आहेत, ब्लॉक लेटर्स टाईपमध्ये आहेत. हे या शिलालेखाचे वैशिष्ट्य आहे. आणि हा शिलालेख राजस्थानी शैलीमध्ये आहे. किल्लेदार मानसिंग भदौरिया हा कदाचित मुघल काळामधला एखादा किल्लेदार असावा. ह्याच्या पत्नीच्या सतीशिलेचा हा शिलालेख आहे. ह्याच्यात असं लिहिलं आहे की श्री सदाशिव सहश श्री दिवानवीर साहिब किल्लेदार अलंग पौर प्रताप मानसिंग भदौरिया तानी अर्धांगी श्री देशरुवरी सहगौन सैती न पाईंग. याचा अर्थ मानसिंग भदौरिया याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी येथे सती गेली. तर हा एक वैशिष्ट्यपूर्ण शिलालेख जो अलंग किल्ल्याने आपल्या ऐतिहासिक स्मृतींमध्ये जपून ठेवलेला आहे. तर मी जेव्हा मी कोणी इथे पर्यटक येतील किंवा इतिहासप्रेमी येतील त्यांनी ह्या शिलालेखाकडे जरूर येऊन ह्याचं दर्शन घ्यावं. हा शिलालेख थोडासा दूर आहे, म्हणजे आपला जो किल्लेदार वाडा होता तो तुम्हाला दिसू शकतो, ते एकदम दूर आहे त्या बाजूला. तिथून जर तुम्ही एक 5-10 मिनिटाचं तीव्र गतीने चालत राहिलात तर तुम्हाला पुढे हे स्मारक दिसेल आणि इथे हा शिलालेख आहे. याच्या बाजूला पण जर तुम्ही बघाल तर इथे बरेच असे स्मृती खंड आणि बाकीचे समाध्या विखुरलेल्या अशा तुम्हाला आढळतील. तर हे प्राचीन काळातलं एखादं पवित्र स्थान असावं असा अंदाज करता येऊ शकतो. किंवा तुम्ही इथे पण जर नीट बघितलं तर हा एक खंडित नंदी आहे आणि आतमध्ये तुम्हाला शिवलिंग दिसू शकतं. तर अशा रीतीने प्राचीन काळच्या वीरांना दिलेली ही मानवंदना आहे. तर सर्व इतिहासप्रेमींनी जरूर इथे यावं आणि याचं दर्शन करावं. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण अलंग किल्ल्याचं दर्शन पूर्ण करत आहोत. आपण साम्रत गावाच्या बाजूने जे घाटघर धरण आहे त्या धरणाच्या भिंतीच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने ह्या किल्ल्याच्या पश्चिम बाजूच्या पायथ्यापर्यंत आलेलो आणि त्या बाजूने असलेल्या दरवाजा मार्गे आपण ह्या किल्ल्याची चढाई केली. तर त्या मार्गाने येताना तिथे काही रॅपलिंग वगैरे करावे लागत नाही. तिथे अशी साधी खडतर वाट आहे, पण सामान्य रीतीने चढून जाता येते. ओके. पण जेव्हा आपण किल्ल्यावर येतो तेव्हा तिथे आपण किल्ल्याचे महत्त्वाचे वास्तुविशेष म्हणजे ते भव्य गुंफा संकुल बघितलं. त्याच्यानंतर वर आल्यावर जे बालेकिल्ला होता अलंगचा, त्या बालेकिल्ल्यावर असणारे विविध वास्तूंचे अवशेष म्हणजे चौथरे जे होते पायाचे ते बघितले. त्याच्यानंतर जे 7 किंवा ते 11 टाक्यांचं जे संकुल होतं जलव्यवस्थापनाचं ते बघितलं. किल्लेदार वाडा बघितला. त्याचप्रमाणे तो एक विशिष्ट असा अतिदुर्मिळ असा सतीचा शिलालेखही बघितला. हे सर्व स्थलदर्शन पूर्ण करून आपण आता ही आंबेवाडी मार्गाची बाजू उतार आहे. जेव्हा आपण इथून खाली उतरायला सुरुवात करतो तेव्हा मी सर्व इतिहासप्रेमींना आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना जाणीवपूर्वक ही विनंती करीन की इथून येताना हा मार्ग खूप असा धोकादायक आहे. काळजी करण्याचं कारण नाही, इथे सुरक्षेची थोडी बहुत उपाययोजना केलेली आहे. जर तुम्ही बघू शकाल इथे हे असा रोप लावलेला आहे
आणि हा रोप इथे साखळ्यांनी टाईट करून ठेवलेला आहे, घट्ट बांधून ठेवलेला आहे। आपण उतरताना ही काळजी घ्यायची की आपल्या पायामध्ये रोप येणार नाही आणि ह्याचबरोबर आपण ह्या रोपला धरून काळजीपूर्वक हे उतरायचं। हा जिना जो आहे हा दगडात ह्या दरीमध्ये अरुंद रीतीने कोरून काढलेला जिना आहे। ह्या दुर्गाचं हे वास्तुवैशिष्ट्य पण आहे, पण हे वास्तुवैशिष्ट्य बघताना अनुभवताना तुम्ही काळजी घेणे ही जरुरीची आहे। कारण की ह्या दरीमध्ये उतरताना बऱ्याच ठिकाणी हा जो दरीचा उतार आहे त्याच्यामध्ये खडक बाजूला आलेला आहे, बाहेर आलेला आहे आणि वाट मात्र अरुंद आहे। त्याच्यामुळे आपण उतरताना आपल्या पाठीची बॅग असते, ती बॅग खडकाच्या कोण्याला अडकून कदाचित आपला तोल जाण्याचा संभव आहे। आणि हा मार्ग असा सरळ उताराचा नाही आहे, जसं आपला बिल्डिंगमध्ये झिगझॅग असतो तसा जिन्यांचा मार्ग आहे। आणि तिथून असं जेव्हा आपण वळतो इथून येऊन तिथे फारच अरुंद आहे, तिथे काळजीपूर्वक उतरा। जर तुम्ही एवढं पथ्य पाळलं तर तुम्ही इथून इझिली खाली उतरून जाऊ शकता आंबेवाडी कडे। आता आम्ही ह्या मार्गाने खाली उतरून जाणार आहोत। खालती पण एक गुफा संकुल आहे, तिथे आमचं आता दुपारचं जेवण अरेंज केलं गेलेलं आहे आणि तिथून आम्ही आता मदनगडाकडे पुढचा आमचा रस्ता कापत जाणार आहोत। तुम्ही बघत आहात मी सध्या रॅपलिंगसाठी तयार होतोय। रॅपलिंगसाठी जे लागणारे सुरक्षा विषयक उपकरण आहेत ती सध्या मला हे आमचे अनुभवी गाईड घालतायत। तर अशा रीतीने आपण जेव्हा उतरून येतो, या उतरल्यावरून इथे छोटीशी गुहा आहे जिथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता आणि आपले जे तुमचे रिस्पेक्टिव्ह अनुभवी गाईड असतील, कारण का इथे विदाउट गाईड येणं शक्य नाहीये, तर जे तुमचे रिस्पेक्टिव्ह गाईड असतील ते तुम्हाला असे तयार करतात आणि इथून खाली पुढे एक 40 ते 50 फुटाचं तुम्हाला रॅपलिंग करत खाली उतरायचं आहे। तर आता आपण हाही थरार अनुभवूया। अशा रीतीने आपण थरारिक असं रॅपलिंग करून खाली उतरून आलो। मग आम्ही थोडासा नाश्ता केला, भाकरी आणि बटाट्याची भाजी असा।
आणि तिथून असं पुढे आलो. पुढे आल्यावर ही आता आपल्याला पाठी दिसते ती खिंड आहे. या खिंडीच्या ह्या बाजूला जो पहाड आहे, हा जो अजस्त्र भव्य पहाड तुम्हाला दिसतो, हा आहे मदन किल्ला. आणि इथे जो डोंगराचा भाग आहे हा आहे अलंग किल्ला. तर अलंग आणि मदन किल्ला या दोन्ही किल्ल्याला विभाजित करणारी इथे मध्ये ही खिंड आहे. या खिंडीतूनच आपल्याला असा सरळ प्रवास चालू ठेवायचा आहे. आणि त्या कोपऱ्यामध्ये मदन किल्ल्याच्या सुंदर अशा कोरून काढलेल्या शिड्या आहेत. मित्रांनो सुप्रभात. आता रविवारची सकाळ झालेली आहे आणि आता मी मदनगड उतरत आहोत. हे मदनगडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे. तुम्ही बघितलं असेल इथे आता पाठीवर जाणाऱ्या पायऱ्या आहेत. हे सर्व खोदीव पातळ पायऱ्या आहेत. इथे ह्या दाराची चौकी होती. पुणे एकेकाळी ह्या दाराला इथे चौकट असायची शक्यता आहे, जी इंग्रजांच्या काळात कदाचित सुरुंग लावून उद्ध्वस्त केली गेली. तर हा इथे हे निसर्ग सौंदर्याचं जास्ती उधळण आहे. ऐतिहासिक अवशेष असेल तर जास्ती काही नाही आहेत. तर आता आम्ही तुम्हाला शूटिंगद्वारे विविध इकडचं नैसर्गिक दृश्यांची मेजवानी देऊच. आणि आता आम्ही मार्गक्रमण करत आहोत किल्ले कुलंगकडे.
मित्रांनो, आपण आता कुलंग किल्ल्याचं दर्शन केलं. आपण वॉटर टँक्स बघितले आणि दारावरून वगैरे त्या अजस्त्र अशा खोदीव पायऱ्यावरून वर आलो. हा कुलंगच्या किल्ल्याचा एक शेवटचं टोक आहे. तुम्ही इथे बघू शकाल. इथून दोन्ही साईडने प्रचंड खोल अशा दऱ्या आहेत आणि इथून अलंग, मदन, कुलंग डोंगररांगेची पुढच्या डोंगराची रांग कंटिन्यू होते. तर ॲक्च्युली आता अलंग, मदन आणि हे कुलंग हे जे किल्ले आहेत, ह्या किल्ल्यावर असा मानवी इतिहास फारसा नाही. तुम्ही बघायला गेलात तर बेसिकली इतिहास हा बऱ्याच गोष्टींचा असतो. इतिहास मानवाचा असतो, संस्कृतीचा असतो, प्राण्यांचा असतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे जसं की डायनासोर होते हे आपल्याला आधी माहीत नव्हतं, पण त्यांचे जेव्हा जीवाश्म सापडली तेव्हा कळलं की डायनासोर पण होते, म्हणून तो एक इतिहास झाला. तसाच आपल्या या पृथ्वीचाही इतिहास होता. त्याला प्रागैतिहासिक इतिहास म्हणतात. म्हणजे जो प्राचीन इतिहासाच्याही आधी घडून गेला तो अत्यंत प्राचीन असा. तुम्ही जर इथे बघितलं तर आपला सह्याद्री जो आहे हा त्या प्राचीन इतिहासाचा वारसा सांगतो. जगामध्ये सगळ्यात जास्ती बेसाल्ट रॉक म्हणजेच ज्वालामुखीजन्य खडक हा जो आहे हा सगळ्यात जास्ती भारतात आणि पर्टिक्युलरली दख्खनच्या पठारावर सापडतो. पण तो तसा का सापडतो? कारण आजपासनं 150 दशलक्ष वर्षांपूर्वी, तुम्ही नीट नोंद घ्या, 150 दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवाना भूमी नावाने पृथ्वीवर एकच महाखंड होतं. म्हणजे आजचे एशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, साऊथ नॉर्थ अमेरिका हे सगळं आणि युरोप हे सगळं एकाच प्रचंड मोठ्या जमिनीचा भाग होतं. तर 150 दशलक्ष वर्षापूर्वी त्या गोंडवाना भूमीमधनं भारतीय उपखंड तुटलं. प्रचंड मोठे व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी झाली, ज्वालामुखीय प्रतिक्रिया झाली आणि भूकंप झाले आणि त्याच्यामुळे भारतीय उपखंड ह्या गोंडवाना भूमीमधनं तुटलं. आणि 150 दशलक्ष वर्षापूर्वी त्या भारतीय उपखंडाने जवळजवळ आफ्रिकेच्यापासनं तुटून आजच्या एशिया खंडाकडे प्रवास सुरू केला. आणि ह्याच्यानंतर जवळजवळ 100 दशलक्ष वर्षापूर्वी परत एक महाउद्रेक झाला आणि आत्ता जिथे भारतीय महासागर आहे, हिंद महासागर आहे, तिथे मादागास्करचं बेट आहे. त्या मादागास्करच्या बेटापासनं परत एक प्रचंड मोठा ज्वालामुखी उद्रेक होऊन आत्ताचा म्हणजे दख्खनच्या पठाराचा भाग वेगळा झाला. आणि आत्ता आपण त्याला महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ आणि त्या बाजूने तामिळनाडू म्हणजे संपूर्ण दक्षिण भारताचा जो भाग आहे तो मादागास्करपासून वेगळा झाला. आणि ह्या जो मादागास्करपासून वेगळा होता ना, प्रचंड ज्वालामुखी उद्रेक होता, त्याच्याद्वारे आजच्या सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली. तुम्हाला हे फार आश्चर्यकारक आणि फार वेगळं वाटेल, पण भूवैज्ञानिक दृष्टीने संशोधकाने हे सप्रमाण सिद्ध केलेलं आहे की आजपासून जवळजवळ जेव्हा 150 दशलक्ष वर्ष ते 100 दशलक्ष वर्ष एवढ्या प्रचंड मोठ्या कालखंडामध्ये जेव्हा ही ताटातूट झालेली आफ्रिका आणि भारतीय खंडाची, त्याच्यानंतर मादागास्कर आणि भारतीय खंडाची, त्याच्यामध्ये जो क्रॅक गेले आणि प्रचंड मोठी चीर पडून भारतीय उपखंड वेगळं झालं, ह्या सर्व भूवैज्ञानिक क्रियेमध्ये सह्याद्रीची निर्मिती झाली. त्यामुळे सह्याद्री हा भूवैज्ञानिक दृष्टीने पर्वत नसून एक विभंग कडा आहे. आणि ही विभंग कडा मादागास्करच्या सरळ रेषेमध्ये तुटून वेगळी झाली. ह्या तुटताना ह्या रेषेच्या पश्चिम दिशेने म्हणजे ह्या सह्याद्री पर्वतमालेच्या विभंग कड्याच्या पश्चिमेच्या बाजूला असलेला जो साधारणपणे 40 किलोमीटर लांबीचा जो भाग आहे तो प्रचंड प्रमाणात खचला आणि त्याच्यामुळे सह्याद्री विभंग कड्याची निर्मिती होऊन त्याचा जो आज आपण ज्याला घाट प्रदेश म्हणतो, जो महाराष्ट्राचा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जो विभाग आहे आणि त्याच्या पुढचा मराठवाडा आणि विदर्भ विभाग आहे, तो असा मंद उतार, पूर्वेकडे मंद उताराचा प्रदेश तयार झाला आणि एकदम कठीण उतार, तीव्र उताराचा पश्चिम कडा निर्माण होऊन खाली कोकणाची निर्मिती झाली. आणि ह्याचबरोबर अत्यंत मंद गतीने सरकत साधारण 65 दशलक्ष वर्षापूर्वी भारतीय उपमहाद्वीप एशिया खंडात जाऊन धडकलं आणि तेव्हा हिमालयाची निर्मिती झाली. त्यामुळे आपला जो परमपवित्र आणि सह्याद्री आहे हा हिमालयापेक्षाही प्रचंड जुन्या पर्वतमालेचा एक हिस्सा आहे. आणि जेव्हा तिथे हिमालयात भारतीय उपखंड धडकलं तेव्हा इथे अंतिमतः ज्वालामुखी विस्फोट होऊन सह्याद्रीचा जो आत्ताचा कातळकडा आणि जो आकार आहे तो प्राप्त झाला आणि ह्याच्यानंतर जमिनीची होणारी हालचाल थांबली. तर मित्रांनो, अशा रीतीने आपला हा जो सह्याद्री आहे ह्याच्या जडणघडणीची कथा मी तुम्हाला सांगितली. ह्याच्या जडणघडणीमुळे म्हणजे कित्येक वेळेला ना इतिहास जो असतो तो भूगोलावर डिपेंड असतो.
त्यामुळे आम्ही मुद्दामून हे 3 किल्ले सिलेक्ट केले, म्हणजे अलंग, मदन आणि कुलंग. सह्याद्रीची निर्मिती कशी झाली ते सांगायला. कारण का तुम्ही बघत असाल माझ्या आजूबाजूला तुम्हाला जिकडे तिकडे बघावं तिकडे सह्याद्रीचे बेलाग कडे दिसत असतील. आणि ह्याच कड्यांवर एकेकाळी आपले प्राचीन संस्कृती उदयाला आल्या, जसं की शालिवाहन, सातवाहन, त्याच्यानंतर वाकाटक, राष्ट्रकूट ह्यांनी ह्याच कड्यांवर पहिल्यांदी किल्ले निर्मिती करायला सुरुवात केली. ह्याच कड्यांमधनं कोकणातल्या बंदरांमध्ये आणि कोकणातल्या बंदरांमधून हेच सह्याद्रीची शिखरं पार करून नाणेघाट किंवा जुन्या पुराण्या ज्या राजमाचीच्या पाठून जाणारा जो जुना रस्ता होता किंवा असे जे मढ्या घाट वगैरे घाट आहेत, ह्या घाटांमधून व्यापार सुरू झालेला. या व्यापारामुळेच आपल्या प्राचीन संस्कृतीला श्रीमंती प्राप्त झालेली आणि ह्या श्रीमंतीमुळेच आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक कार्य म्हणजे जसे की मंदिर बनवणं, लेणी बनवणं. तुम्हाला माहितीच आहे की ह्या सह्याद्रीमुळे जो उत्तर दक्षिण पसरलेला प्रचंड सह्याद्री आहे त्याची टोटल लांबी जवळजवळ 1201 किलोमीटर भरते. त्याचप्रमाणे त्याची जी ॲव्हरेज उंची आहे ती पण साधारण 1000 मीटर आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे, पण सह्याद्रीतलं सगळ्यात उंच शिखर जे आहे ते अनाईमुंडी म्हणून केरळमध्ये आहे. ह्याचबरोबर ह्या सह्याद्रीमुळेच जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं सगळं संस्कृतीची डेव्हलपमेंट झाली, लेणी बांधण्यात आली, मंदिरं बांधण्यात आली. सह्याद्रीच्या बसाल्ट रॉकमुळेच येथे जे लेणी बनवणारे कलाकार होते किंवा मंदिर बांधणारे शिल्पज्ञ होते त्यांना महाराष्ट्र भूमीमध्ये बेसाल्ट रॉकच्या उपलब्धीमुळे छिन्नी आणि हातोडीच्या सहाय्याने अत्यंत कलात्मक अशी लेणी खोदता आली. दक्षिण भारतामध्ये पण तमिळनाडू किंवा कर्नाटकच्या पठारी भागामध्ये ग्रॅनाइट रॉक असतो, पण तो ग्रॅनाइट रॉक अत्यंत कठीण असल्यामुळे तिथे तशी लेणी बनत नाही. उत्तर भारतामध्ये नद्यांच्या मैदानी प्रदेशात सगळ्याच नद्यांच्या गाळाचा भूमी असल्यामुळे तिथेही लेणी बनू शकत नाही. पण सह्याद्रीमुळे जो बसाल्ट खडकाचं प्रचंड मोठं दख्खनचं पठार निर्माण झालं, तेथेच राष्ट्रकूट आणि वाकाटक काळांमध्ये औरंगाबाद जवळची वेरूळ आणि अजिंठ्याची लेणी बनली. सह्याद्रीमध्ये जुन्नरला किंवा सह्याद्रीच्या बऱ्याच जवळजवळ सर्वच कातळात तुम्हाला प्रत्येक 30-40 किलोमीटरच्या अंतरावर 2-4 लेण्यांचे समूह दिसतीलच. ह्या लेण्यांच्याच बरोबर सह्याद्रीच्या बेल्याकड्यांवर किल्ले बांधण्यात आले. त्याच्याच पुढे मी जसं सांगितलं प्रागैतिहासिक काळापासून प्राचीन काळामध्ये ही डेव्हलपमेंट झाली. प्राचीन काळानंतर मध्ययुग जेव्हा सुरू झालं तेव्हा अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने येथे परकीय सत्ता आल्या, पण या परकीय सत्तांना पळवण्यासाठी शिवरायांनी ह्याच परमपवित्र आणि बेलाग आणि असाध्य सह्याद्रीचा आश्रय घेतला. ह्याच सह्याद्रीच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी परकीय बलाढ्य बादशहांना, आक्रमकांना थोपवून धरले आणि आपलं मराठी भूमी जी आहे ती स्वतंत्र केली. ह्या सह्याद्रीचाच कणा मराठी साम्राज्याला प्राप्त झाला, म्हणून त्याच्या पुढच्या काळात छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठा साम्राज्य पार पेशावरच्या अटकपासनं ओरिसातल्या कटकपर्यंत पसरलं. ह्याच्या आधीच्या आमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही जो प्राचीनतम काळ आहे त्याच्यातला एक किल्ला घेतलेला हरिश्चंद्रगड, तोही तुम्ही आमच्या चॅनलमध्ये जरूर बघा. त्याचबरोबर असंच सह्याद्रीच्या बेलाग कड्यावर बांधलेला राजगड पण आम्ही कव्हर केला. आणि ह्याच भागांमध्ये कदाचित अलंग, मदन आणि कुलंगसुद्धा हरिश्चंद्रगड किंवा नाशिक जिल्ह्यातले इतर जे किल्ले आहेत जसं की हरिहरगड किंवा बसगड त्याच्यासारखेच त्याच कालामध्ये शालिवाहन काळामध्ये बनवला गेला असा कयास करता येतो. कारण का हे तिन्ही किल्ले प्रतिष्ठान, नेवासा आणि सह्याद्रीची रांग तिथपासनं ते कल्याण किंवा सोपारा बंदराकडे जाण्यासाठी जो राजमार्ग होता की जसा की नाणेघाट होता त्याचा पॅरलल हा इकडून जाणारा राजमार्ग होता, त्याच्या संरक्षणासाठी बांधण्यात आले असावे असा इतिहासकारांचा कयास आहे. आता आपण आलेलो आहोत ह्या कुलंग किल्ल्याच्या हा कदाचित किल्लेदार वाडा असू शकतो किंवा
ही सदर असू शकते, कार्यालयाची जागा, किंवा तुम्ही बघू शकता आता तर हे सगळं गवतामध्ये पूर्ण झाकून गेलेलं आहे, पण मी बसलोय ते ह्या पूर्ण इमारतीचा पाया आहे आणि या पायाच्या आत पण घरांचे चौथरे तुम्हाला दिसू शकतात। इथे एक चौथरा आहे, त्याचबरोबर समोरच्या बाजूला चौथरा आहे आणि हा पूर्ण असा सी शेपमध्ये बांधलेलं प्रचंड भव्य अशी वास्तू आहे। आणि म्हणजे ह्याचं लेवलिंग करण्यासाठी सुद्धा ह्यांनी खूप कष्ट घेतलेले आहे। म्हणजे हा जो किल्ल्याचा माथा आहे तो अनइवन आहे, म्हणजे इथे थोडासा उंच आहे, त्या बाजूला थोडासा खोल आहे, तर त्यांनी अत्यंत कलात्मक रीतीने पूर्ण लेवल करून पाया मोठा असा पक्का बांधलेला आहे आणि इथे कदाचित असं छानसं टुमदार असा वाडा असावा अशी शक्यता आहे। तसं बघायला गेलं तर अलंग, मदन किंवा कुलंग ह्या तिन्ही किल्ल्यांवर फारशा अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या काही घटना घडलेल्या नाहीत, कारण ह्या तिन्ही किल्ल्यांचा इतिहासामध्ये अत्यंत कमी उल्लेख आहे, म्हणजे किंबहुना कुठे नाहीच आहे। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी हे किल्ले जिंकले की नाही जिंकले, की हे मोगलांच्या ताब्यात होते, ह्याचाही काही नीट असा पक्का पुरावा लागत नाही। मोगलांनी हे किल्ले निजामशहाकडनं घेतले तेही काही कधी कळत नाही। निजामशहाकडे हे किल्ले कधी आले, म्हणजे जसं जसं आपण अतिप्राचीन इतिहासाच्याकडे जाऊ तिथेही हा पुरावा लागत नाही, किंवा जर शिवाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्राचा कळसाध्य धरला, पूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा सगळ्यात सर्वोच्च कळस समजला, तर त्याच्या पाठच्या बाजूलाही याचा किल्ल्याचा काही ट्रेस लागत नाही। आणि शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी राजांच्या काळात मोगलांनी तर स्वराज्यावर प्रचंड आक्रमण केले, तेव्हा तर हा भाग निश्चितपणे मोगलांकडे होता। त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज आले, 1713 पासून त्यांचे राज्य सुरू होतं, तेव्हाही ह्या किल्ल्या जिंकल्याची निश्चित अशी नोंद नाही। त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचे जे प्रधान होते बाजीराव, ते दिल्लीपर्यंत धडक देऊन आले, पण हे किल्ले तेव्हाही मोगलांकडेच होते ह्याचा मात्र निश्चित असा पुरावा आहे। कारण ह्याच्यानंतर 1760च्या आसपास जेव्हा निजाम हैदराबाद ह्या मोगलांच्या दक्षिणेतल्या सरसुभेदाराबरोबर मराठ्यांची लढाई झाली, तेव्हा उदगीरच्या लढाईमध्ये मिळालेल्या विजयानंतर जो तह झाला त्याच्यामध्ये मात्र मराठ्यांनी जुन्नरच्या उत्तरेकडचे सगळे किल्ले, ज्याच्यात साल्हेर मुल्हेर ह्याचाच केवळ उल्लेख आहे, पण जुन्नरच्या उत्तरेकडील किल्ले ह्याचा अर्थ कदाचित ह्या भागातले सर्व किल्ले जे मोगलांकडे उरलेले, पण चौतर्फा स्वराज्य निर्माण झालेलं, कारण का कोकणातल्या ठाणा पालघर जिल्ह्यात पण स्वराज्य होतं। हा केवळ सह्याद्रीचा बेलाग भाग वगळता बाजूने असणाऱ्या अहमदनगर जिल्हा, नाशिक ह्या भागात पण स्वराज्य निर्माण झालेलं, पण हा अत्यंत अवघड प्रदेश असल्यामुळे मराठ्यांनी, आणि ह्याचं तेव्हाच्या काळच्या परिस्थितीप्रमाणे ऐतिहासिक आणि लष्करी महत्त्वही नव्हतं, राजकीय आणि लष्करी महत्त्व, त्याच्यामुळे मराठ्यांनी कधी याच्याकडे पुरेसं लक्ष दिलं नाही। पण 1760ला जेव्हा संधी चालून आली तेव्हा त्यांनी हैदराबादच्या निजामाकडनं हे किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले। 1760 पासून ते 1818 पर्यंत हे किल्ले स्वराज्याचा भाग असल्याचा निश्चित पुरावा आहे। 1818 साली मात्र इंग्रजांच्या ताब्यामध्ये बाकीच्या सर्व किल्ल्याप्रमाणे हेही किल्ले शरणागत झाले, पण कावेबाज इंग्रजांनी मात्र ह्या किल्ल्यांकडे येणारे सर्व पायरी मार्ग हे नाशिक जिल्ह्यातल्या किल्ल्यांची पूर्ण विशेषता होती, कारण का हरिहराच्या पायऱ्या नशिबाने त्यांनी ठेवल्या, पण भास्करगड किंवा हे अलंग, मदन, कुलंग ह्या सर्व किल्ल्यांच्या पायऱ्या त्यांनी पक्क्या उद्ध्वस्त करून टाकल्या। त्यांना हे पक्क ठाऊक होतं की हे किल्ले एवढे बेलाग आणि कठीण आहे, उद्या जर मराठ्यांनी उठाव केला आणि ह्या किल्ल्यावर त्यांनी परत आपल्या फौजा नेऊन ठेवल्या तर इंग्रजांना हे किल्ले जिंकणं कालत्रयी अशक्य होतं। म्हणूनच केवळ त्यांनी या किल्ल्याकडे येणारे सर्व मार्ग सुरुंग ठासून उद्ध्वस्त केले। आपण या किल्ल्याकडे येताना जिथे जिथे रॅपलिंग केलं तिथे एकेकाळी पायऱ्या अस्तित्वात होत्या, पण त्या 1818 साली इंग्रजांनी सुरुंग लावून ध्वस्त केल्या। तर मित्रांनो, अशा रीतीने आपण इकडची जलप्रणाली, कुलंग किल्ल्याची जलप्रणाली बघितली, इकडची सदर आणि किल्लेदाराचा वाडा बघितला, सगळ्यात टोकाकडे जाऊन सह्याद्रीची कुळकथाही ऐकली। अशा रीतीने येथे आपल्या ह्या तिन्ही किल्ल्यांचा ट्रेक संपत आहे। इथून आता आम्ही खालती जाऊन मुंबईकडे मार्गक्रमण करू, पण तुम्हाला ह्या परिस्थितीतही किल्ल्याच्या बांधणीची वैशिष्ट्य दाखवू शकतो मी। बघा, आता हे जे आहे हे किल्ल्याचं उद्ध्वस्त प्रवेशद्वार आहे, पण ह्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता या किल्ल्याची तटबंदी, आणि तटबंदीत पण छोटे छोटे 2 बुरुज द्यायचा प्रयत्न केलेला आहे किल्ल्याच्या दुर्गस्थापतींनी। त्याचबरोबर हे मुख्य प्रवेशद्वार असल्याने
ह्या प्रवेशद्वाराला डायरेक्ट तोफांचा मारा बसू नये म्हणून या प्रवेशद्वाराच्या बाजूने अशी तटबंदीचं कवच दिलेलं आहे. याला गोमुखी बांधणीच्या प्रवेशद्वाराची रचना इतक्या अवघड आणि अनघड ठिकाणाच्या किल्ल्यावर सुद्धा दुर्गस्थापितींनी वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे असल्यासारखीच जणू केलेली आहे. म्हणजे असा काय हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की इथे असलंच पाहिजे, पण एवढ्या अवघड ठिकाणी त्यांनी हा किल्ल्याचे जे बेसिक नियम असतात ते फॉलो केलेले आहेत. परत हे मुख्यद्वार असल्याने हिंदूंची जी संरक्षक आणि युद्धाची देवता असते त्या हनुमानाची सुद्धा येथे त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि ह्याच्यानंतर ह्या खोदीव पायऱ्यांनी आता आपण खाली जाऊया. तत्पूर्वी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आमचा जो ट्रेक होता तो आम्ही साम्रतगाव जे आहे जिथून सांधण व्हॅलीसाठी जायचा मार्ग आहे तिथून सुरुवात केलेली. तिथून घाटघरकडे येणाऱ्या रस्त्यामार्गे आम्ही पहिल्यांदा अलंग किल्ला चढलो. अलंग किल्ला करून मदन किल्ल्यावर आलो. मदन किल्ल्यावरून निघून आम्ही कुलंग किल्ल्यावर आलो. आता साधारण रविवारचे दुपारीचा समय म्हणजे वेळ झालेली आहे. आता आम्ही इथून उतरून खाली जाऊ. अर्ध्या डोंगरात आमच्याबरोबर जे आमचे गाईड म्हणून आम्ही आणलेले त्यांनी जेवण बनवलं असेल तिथून आम्ही खाली आंबेवाडीकडे उतरून जाऊ. आंबेवाडीकडून आमची म्हणजे इकडे लोकल जीप्स अवेलेबल असतात, त्या कसाऱ्याला जातात. कसाऱ्यावरून लोकल ट्रेन मुंबई लोकल ट्रेन पकडून मुंबईकडे जाऊ शकतो. तर मुंबईकर, पुणेकर किंवा नाशिककरांसाठी तर हे खूप इझी आहे. घोटी मार्गे आत येऊन साम्रत किंवा आंबेवाडीला यायचं. आंबेवाडीवरून आलं तर कुलंग, मदन आणि अलंग करतात आणि साम्रतवरून आला तर अलंग, मदन आणि कुलंग करता येतो. तर अशा रीतीने हा महाराष्ट्रामधला एक वन ऑफ द टफेस्ट ट्रेक मानला जातो. खूप गिर्यारोहकांचं आणि इतिहासप्रेमींचं असं मत आहे की हा 2 नंबरचा सगळ्यात कठीण ट्रेक आहे. तर मी असे इतिहासप्रेमींना, निसर्गप्रेमींना, ट्रेकिंग लवर्सना सगळ्यांना अशी विनंती करेन तुम्ही ह्या ट्रेकचा अनुभव एकदा तरी घ्याच. आणि इकडचं सह्याद्रीचं राकट सौंदर्य, इकडचा वैभवशाली इतिहास आणि इकडचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे पायऱ्या खोदणाऱ्यांचं आणि इकडचं जे संपूर्ण निसर्ग सौंदर्य आहे ह्याचा आस्वाद घेऊन नक्कीच तुमचंही मन तृप्त होईल.